नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पुढचा पाठ शिकणार आहोत, ज्या पाठाचे नाव आहे मीनूचा जलप्रवास. सदर पाठ जो आहे तो विनया साठे यांनी लिहिलेला आहे. प्रस्तुत पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेणार आहोत. मीनूचा जलप्रवास. मीनू नावाची एक मासळी असते आणि त्या मासळीचा तिच्या विश्वातलं, तिचं पाण्यातलं जे विश्व आहे त्यातली एक सुंदर अशी गोष्ट लेखिकेने आपल्यासमोर मांडलेली आहे. मीनू नावाची एक मासळी असते जी एका नदीमध्ये राहत असते आणि छोटीशी मासळी जिला समुद्राला भेटायचं असतं, समुद्रात जायचं असतं. तर त्यासाठी ती तिच्या आईकडे हट्ट करते, पण आई तिला जाऊन देत नाही. एक दिवस असा येतो ज्या दिवशी जोरात पाऊस पडतो आणि त्या पावसात वाहत्या प्रवाहामध्ये गढुळलेल्या पाण्यामधून मीनू जी मासळी आहे ती समुद्रामध्ये जाऊन पोहोचते. तिथे गेल्यानंतर तिथलं विश्व तिला नवीन असतं, ते ती पाहते. तिला नवीन नवीन गोष्टी तिथल्या माहिती पडतात. तिथे काही नवीन मासे तिला दिसतात. तर अशा प्रकारचा ती समुद्रातलं विश्व पाहते, परंतु तिला तिच्या मूळ विश्वात म्हणजेच नदीमध्ये पुन्हा जावंसं वाटतं, कारण तिथल्या आणि समुद्रातल्या दोन्ही ठिकाणच्या वातावरणातला किंवा त्या ठिकाणच्या परिसराचा हा वेगळा अनुभव तिला जो आहे त्यातल्या त्यात तिला नदी जी आहे ती फारशी आवडलेली असते आणि ती पुन्हा आपल्या घराकडे म्हणजे नदीकडे जाते. अशा प्रकारे एकंदरीत छोटासा असा हा पाठ आहे जो एका मासळीच्या संदर्भात विनया साठे यांनी लिहिलेला आहे. तर चला मग आपण या पाठाकडे वळूया. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे निळे थंडगार व स्वच्छ. इकडे स्वच्छ की इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी. मीनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी. रुपेरी कल्ल्यांची. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. तिला क्षणभरही नजरे आड होऊ द्यायचे नाहीत. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. बघा इथे काय सांगितलंय, एक नदी असते, त्या नदीमध्ये खूप पाणी असते, निळे क्षार असं आणि थंडगार पाणी, स्वच्छ, इतकं स्वच्छ की वरून पाहिलं की त्या नदीतली तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दगडं त्यातले दिसायचे, त्यात पोहणारे छोटे छोटे मासे दिसायचे आणि त्यात छोट्या मास्यांच्या समूहामध्ये ही मीनू नावाची मासळी राहत होती. ती मासळी इतकी छोटी होती की तुमच्या हाताचं जे छोटं बोट म्हणजे करंगळी असते त्या मापाचीच ती मासळी होती. रुपेरी म्हणजेच चांदेरी, अशा चांदीच्या रंगाची अशी होती. तिला क्षणभरही कोणते दुसरे मासे नजरेआड होऊन द्यायचे नाहीत, कारण सगळ्यांना ती फार आवडत असे. पण मीनूला मात्र त्या खोलगट नदीचा कंटाळा आलेला होता. पुढे बघा, ती आईला विचारायची, आई एवढं पाणी रोज कुठे जातं? आई म्हणायची, मीनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं. आई समुद्र केवढा असतो? मीनू विचारी. मला माहीत नाही बाळ, आई म्हणायची. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरं समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्र बघून आलो तर? आनंदाने तिने टुनकन उडीच मारली. बघा ती आईला काय विचारते की एवढं रोज नदीतलं पाणी वाहत असतं, ते पुढे जाऊन जातं कुठे? तर तिची आई तिला सांगते की पुढे मोठा समुद्र आहे, त्या समुद्रात जाऊन हे सारं पाणी मिसळतं. तर ती आईला विचारते की केवढा असतो मग समुद्र? तर तिची आई म्हणाली की बाळ मला माहीत नाही. पण तिने विचार केला की केवढा असेल बरं हा समुद्र, कारण रोज एवढं सारं नदीतलं पाणी तिथे जाऊन
त्या समुद्राला भेटतं म्हणजे नक्कीच तो खूप मोठाही असेल आणि खूप खोलही असेल. तर आपण एक काम केलं तर तो समुद्रच बघून आलो तर, असा विचार तिच्या मनात आला आणि तिने टुनकन उडी मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की काय? बापरे, केवढा लांबपर्यंत पसरला आहे. नजरसुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकाच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. मीनूला गंमतच वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान छान रंग होते त्यांचे. बघा काय झालेलं आहे, एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला आणि नदीचं पाणी गढूळ झालं. गढूळ झाल्यामुळे सर्व मासे इकडे तिकडे भरकटले. कोणीच कोणाला दिसेनासं झालं आणि सगळ्यांची चुकामुक झाली. याच गोंधळामध्ये मीनू आणि मीनूच्या आईची सुद्धा चुकामुक झाली आणि मीनू गिरक्या घेत पाण्याबरोबर पुढे निघून गेली. थोड्या वेळानंतर मीनूने हळूच तोंड उघडले तर तिच्या तोंडात खारट पाणी आले. त्यावेळी तिला कळाले की आपण समुद्रात पोहोचलेलो आहोत. केवढा मोठा हा समुद्र तिने पहिल्यांदाच पाहिला होता. नजरसुद्धा पोहोचत नाही इतका लांब त्या समुद्राचा किनारा तिला दिसला. तर तिने विचार केला की आपण आलोच आहोत तर एकदा या समुद्रात चक्कर मारून जावं. ती पुढे निघाली आणि समुद्राच्या एका कडेला रांगेत खडक दिसले आणि त्या खडकांवर फुललेली फुलं दिसली. जशी नदीच्या पाण्यावर तरंगत असतात तशी या समुद्रात सुद्धा खडकांवर तिला वेगवेगळ्या रंगाची लाल, गुलाबी, अंजिरी अशी फुलं दिसू लागली. पुढे बघा, इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले. तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. बघा, आता समुद्रात गेल्यानंतर तिची एका विचित्र माशाशी टक्कर झालेली आहे. आता तो मासा दिसायला कसा होता? त्याचे तोंड घोड्याच्या आकाराचे होते आणि त्याच्या पोटाला पिशवी होती, ज्या पिशवीमध्ये छोटी छोटी तिची त्या माशाची पिल्ले बसलेली होती. मीनूला हसू आले व ती म्हणाली, कोण तुम्ही? तो मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे निघून गेला. पुढे बघा, एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्यांच्याजवळ पोहोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? बघा, तो घोड मासा जो आहे तो पुढे काहीच न बोलता मीनूशी निघून गेला. तर समुद्राच्या तळातून एक आवाज आला आणि तो होता कासव. त्या कासवाने सांगितलं की त्या माशाचं नाव घोड मासा आहे, त्याला समुद्री घोडा असं सुद्धा म्हटलं जातं. आता ते जे कासव होतं ते फार मोठं होतं. नदीतही कासव असतं, पण त्या नदीतल्या कासवापेक्षा ह्या कासवाचा आकार मोठा होता. मीनूला कासव ओळखीचा वाटला म्हणून ती त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, कासव दादा, तुम्ही इकडे कधी आलात? पुढे बघा, मी तर इथेच राहतो, ते कासव म्हणाले. नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासव दादा आहेत. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलांवर संकट उभी आहेत.
बघितलंस किती विचित्र चित्र विचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे. तो 8 हात असलेला अष्टभुजा मासा तो कसा उलटा चालतोय बघितलंस का. पाण्याच्या चुळका भरत हळूहळू मागं सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसं सुद्धा त्याला घाबरतात. बघा आता पुढे काय झालंय. मीनू जी आहे ती त्या कासवदादाला म्हणते, तू तर नदीत राहतोस, मग इकडे कसा आलास. तर तो कासव म्हणतो, नाही मी इथेच राहतो, समुद्रातच राहतो. तर ती म्हणते, नाहीच मुळी, आमच्या नदीत सुद्धा एक छान कासवदादा आहेत. तर ते कासव सांगतो की तो कासव वेगळा आणि मी वेगळा. मी समुद्रात राहणारा आहे, तो नदीत राहणारा आहे. पण तू इकडे का आलीस. कारण इकडे खूप संकट आहेत, खूप वेगवेगळे मासे आहेत, खूप वेगळे वेगळे जीव आहेत जे तुला खाऊन टाकू शकतात. त्यांनी लगेच एक अष्टभुजा असलेला मासा दाखवला आणि सांगितलं, तो बघ अष्टभुजा असलेला मासा जो पाण्याच्या गुळण्या भरत चुळका भरत हळूहळू पुढे सरकत असतो. त्याला आपण ऑक्टोपस असं सुद्धा म्हणतो. तर तो ऑक्टोपस जो आहे त्यालाच अष्टभुजा मासा असं म्हटलेलं आहे. तर हा जो मासा आहे तो खेकडे आणि छोटे मासे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात. पुढे बघा. पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते. इथे या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मासाचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात आणि शिंपले उचलून घेऊन जातात. बघा आता पुढे काय सांगितलंय. ती मीनू कासवदादाला म्हणते, या समुद्रात सुद्धा नदीसारखे शंख शिंपले आहेत. तर कासवदादा म्हणतं की या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा राहतो आणि तो किडा चालायचं असलं की बाहेर येतो आणि हळूहळू चालतो. हा अगदी एक मासाचा गोळाच असतो. या शिंपल्यात जर चुकून एखादा वाळूचा कण गेला तर त्याच्या भोवती त्या वाळूच्या कणाभोवती त्या किड्याच्या शरीरातून एक पातळ असा रस निघतो आणि तो गुंडाळला जातो. त्याच गुंडाळलेल्या रसाचा हळूहळू काय बनतो, छानदार मोती बनतो. तर असे हे मोती शिंपल्यांमध्ये भेटतात आणि हे शिंपले समुद्राच्या तळापर्यंत कधीकधी माणसं येतात, ते घेऊन जातात. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्या बडबडीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली. बघा, ही सगळी गोष्ट सांगताच एक दुसरा प्राणी तिरकी चाल घेत निघाला होता आणि त्याला पाहून मीनू घाबरलेली आहे आणि ती कासवदादाजवळ जाऊन उभा राहिलेली आहे. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8 पायही असतात. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. आता तू माझ्याबरोबर चल. आपण खूप दूर व खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेस गंमत बघायला. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचंय. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली
होती ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. बघा पुढे काय सांगितलंय, जो तिरका असा चालणारा प्राणी होता तो कोण होता, खेकडा. तर कासवदादा म्हणतो घाबरायची गरज नाही, तो खेकडा आहे आणि ह्याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच असतं, त्यामुळे शत्रू सहजासहजी त्याच्यावर हल्ला करत नाही. याला कधी 6 पाय असतात तर कधी 8 पाय असतात, पण त्याला सरळ मात्र चालता येत नाही. त्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात, त्यामुळे त्याचं संरक्षण होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. आता चल तू माझ्याबरोबर, आपण आणखी दूर खोल जाऊया, असं कासवदादा तिला सांगतो. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. समुद्राच्या तळापर्यंत आपण जसं जसं जातो तसा तसा अंधार पडत जातो, कारण तळापर्यंत पाण्यातून प्रकाश किरण पोहोचत नाहीत, त्यामुळे तिथे अंधार असतो. तर कासवदादा सांगतात तिथे तुला अनेक मोठ्या आकाराचे दुसरे मासे सुद्धा पाहायला मिळतील. चल आपण गंमत बघायला जाऊया. तर मीनू घाबरते, हे सगळं वर्णन पाहून ती घाबरते. ती बोलते नको रे बाबा, मला माझ्या आईकडे जायचंय, मला माझ्या आईची आठवण येते. मीनू ही छोटी मासळी असल्यामुळे सर्व लहान मुलांप्रमाणे तिलाही तिच्या आईकडे जायचं होतं. कासवदादा तिच्याकडे बघून हसतात आणि तिला घेऊन जातात. समुद्रामध्ये मध्ये मध्ये टाकलेले जे जाळे आहे ते जाळे चुकवत कासवदादा मीनूला नदीपर्यंत आणून सोडतो. आहाहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. कासवदादा चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं येतो मी, तू मात्र आता घरीच जा हं. वळून बघत कासवदादा हळूच निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या, त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. बघा जसं कासवाने तिला नदीपर्यंत आणून सोडलं, तसा नदीच्या पाण्याचा तिला स्पर्श होताच तिने अंग स्वच्छ त्या पाण्यामध्ये धुवून घेतलं. 2-3 चुळा भरल्या आणि खारट तोंड स्वच्छ करून घेतलं. आता ती सुद्धा कासवदादाला म्हणते की कासवदादा माझ्याबरोबर चल ना नदीमध्ये. तर त्यावेळी कासवदादा तिला सांगतो, जसं तुझं विश्व नदी आहे तसं माझं विश्व समुद्र आहे. जसं तुला नदीमध्ये राहायला आवडतं तसं मला समुद्रामध्ये राहायला आवडतं. जसं तुला समुद्र आवडला नाही तसाच मला नदीसुद्धा आवडत नाही. आणि असं म्हणून कासवदादा परतीच्या वाटेवर निघून जातो आणि मागे वळून तिला काय सांगतो की आता मात्र तू थेट घरी जा, मागे येऊ नकोस. आणि असं सांगून कासवदादा निघून जातो. मीनूला क्षणभर वाईट वाटतं, पण कासवदादाने तिला जी काही गंमत दाखवली होती ती तिच्या आईला कधी सांगेन असे तिला झाले होते. तर अशा प्रकारे हा सुंदर असा मीनूचा जलप्रवास इथे संपलेला आहे. तुम्हाला हा पाठ नक्कीच आवडला असेल आणि समजलाही असेल अशी मी अपेक्षा करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक पाठ घेऊन भेटणार आहोत. तुर्तास तरी आज आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद.